नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, नात्यांची प्रीती या मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत की माझी होशील काच्या पुढील भागात काय होईल. तर आत्तापर्यंत आपण बघितलं होतं की अवंतीचा सारिकाने अपमान केला, त्यामुळे कबीरने सारिकाला जॉबवरून काढून टाकलं होतं आणि आता अवंती मीटिंग हॉलमध्ये कबीरसोबत मीटिंगसाठी गेली होती. तर आता आपण बघणार आहोत की पुढे काय होईल. काय झालं, काय बोलते सारिका? हेमाचा टेन्शनमध्ये असलेला चेहरा बघून सुरेखा चिंतेने म्हणाली. सारिकाला कबीरने जॉबवरून काढलं. हेमा टेन्शनमध्ये तिच्या केबिनमधून इकडून तिकडून फिरत म्हणाली. काय? सुरेखा शॉक होत ओरडत म्हणाली. दोघींना विश्वास बसत नव्हता की एवढ्या छोट्याशा कारणांवरून सारिकाला जॉबवरून काढलं. आता सारिकाचा तिला फोन आला होता आणि जॉबवरून काढलं म्हणून हेमाशी रडून भांडत होती. हेमानेच तिला जॉब लावलं होतं. दोघींची चांगली मैत्री होती म्हणून तिने खरं काही सांगितलं नव्हतं. आता ती हेमाला पैसे तिच्यासाठी चांगल्या जॉबची माग करत होती. कसं बसं हेमाने तिला पैसे देऊन शांत केलं होतं. अगं बाई, हा कबीर त्या गावठी मुलीमागे वेडाबिडा झाला की काय? त्याच्यासाठी तुला आधीपासून सांगत होते की ह्या मुलीला तुझ्या आयुष्यात आणू नको. हजारो मुली पडल्या होत्या, पण हीच तुला भेटली होती का? सुरेखा रागाने चिडत म्हणाली. मम्मी शांत बस, जा आता, माझं डोकं खाऊ नको. हेमा वैतागून तिच्या चेअरवर बसत ओरडत म्हणाली. एक दिवस ह्या अवंतीच्या नादात ना तो स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणार आहेस. सोडून दे त्या मुलीचा नाद. सुरेखा रागाने ओरडत म्हणाली. आता तू घरी जातेस का? माझं डोकं बिलकुल खाऊ नको, एकतर आधीच डोकं आऊट झालं आहे. हेमा म्हणाली. नशीब त्या सारिकाने काही सांगितलं नाही. आज आपलं काही खरं नव्हतं. जाऊ दे, मी आता घरी जाते. तू काही माझं ऐकणार नाही. सुरेखा अवंतीला फोन लावत केबिनच्या बाहेर जात म्हणाली. सुरेखा गेली तसे हेमाने हातातला पेन रागाने फेकून दिला. छोट्याशा गोष्टीवरून कबीर जॉबवरून काढलं. मग पुढे जाऊन तिच्यासाठी सगळंच अवघड असणार होतं. टेन्शन आलं होतं. I hope everyone here has an idea about today's meeting, right? So before wasting any time, let's get started with the meeting. असं म्हणत कबीरने बोलायला सुरुवात केली. तेव्हा अवंतीला कारण कळले की विखे पाटील इथे कशामुळे आले. विखे पाटील यांच्या दूध फॅक्टरीचे ब्रांच त्यांच्या गावात ओपन होणार, तेव्हाच कबीर इन्व्हेस्टमेंट करणार. सौरभ, विखे पाटील आणि कबीर तिघं बोलत होते आणि अवंती शांतपणे मन लावून त्यांची एक ना एक गोष्ट लक्ष देऊन ऐकत होती. पहिल्यांदाच ती अशा प्रोफेशनल मीटिंगमध्ये आली होती. प्रोफेशनली बोलणं कसं असतं आणि कुठल्या गोष्टी कुठे बोलायच्या याही गोष्टी हळूहळू तिच्या लक्षात येत होत्या. अवंतीने तयार केलेला प्रोजेक्ट सौरभने विखे पाटलांना दाखवला. त्यांना तिच्या नवीन तयार केलेल्या आयडिया खूप आवडल्या आणि त्यांनी तिचं कौतुक केलं. त्यावर तिला भलतीच खुश झाली. अशी बरीच चर्चा झाल्यानंतर त्यांचं नेगोसिएशन सुरू झालं. पहिले तर ND ग्रुपबरोबर काम करणं म्हणजे आमचं सौभाग्य मानायचं. त्यानंतर ही कॉन्सेप्टसुद्धा मला आवडली आहे. आमची शाखा अजून दुसरीकडे उघडत आहे, तर त्याचा आनंद होणारच. तुमच्यासोबत काम करायला नक्की आवडेल. विखे पाटील त्यांच्या मिशीवरून हात फिरवत म्हणाले. कबीरने किंचित ओठ रुंदावले. आम्हालाही असं म्हणायला नक्की आवडेल विखे पाटील, पण मला असं वाटतं घाई नको करूया आपण अजून प्रॉफिट पर्सेंटेज डिस्कस केले, त्यावर शिक्कामोर्तब केलेलं नाही. जर 30-35% पार्टनरशिप तुम्हाला मान्य असेल तरच पुढे चर्चा करण्यात पॉईंट आहे. त्यांना थांबवत कबीरने आपला मुद्दा मांडला. अवंती चकित होत त्याच्याकडेच बघू लागली. तिला ह्यात स्वतःचा बेनिफिट एवढा असेल वाटलं नव्हतं. सौरभ आणि कबीरचा आधीच या सगळ्या गोष्टींवर बोलणं झाल्यामुळे सौरभ सगळ्या गोष्टीला तयार होता. पहिल्यांदा थोडासा त्याने वेळ घेतला होता, कारण त्याची स्वतःची जमीन होती आणि त्याला आणि अवंतीला सेम पर्सेंटेजमध्ये काम करावं लागणार होतं, म्हणून त्याने त्यावर प्रश्न केला होता. पण कबीरने त्यावर दुसरा इन्व्हेस्टर बघू शकतो म्हणून स्पष्ट शब्दात सांगितलं. त्यामुळे त्याने माघार घेतली, कारण कोणीही अशा छोट्याशा गावात इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी वेळ वाया घालवत नाही हे त्याला चांगलंच माहीत होतं. कबीरसुद्धा कधीच त्याचा वेळ आणि पैसा वाया घालवणार नव्हता. फक्त आणि फक्त अवंतीसाठी तो सगळं करत होता. 30% तुमचे, 35-35 सौरभ आणि अवंतीचे. हे जर तुम्हाला चालणार असेल तर लगेच पेपर वर्क करून टाकूया. कबीरचं बोलणं झाल्यावर त्यांनी त्यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या वकिलासोबत काही वेळ चर्चा केली आणि मग पुढे बोलायला लागले. त्या मीटिंगमध्ये अवंती एक शब्द बोलली नव्हती. फक्त कान उघडे ठेवून ऐकायचं काम चालू होतं आणि कबीरवर आपला किती विश्वास आहे ह्याची प्रचिती येऊ लागली. तो चेअरला पूर्ण रेलून बसला होता. एक पाय दुसऱ्या गुडघ्यावर फोल्ड करून फक्त ओठांची हालचाल होईल इतकं शांत आणि हळू आवाजात आपले मत मांडत होता. चेहरा अगदी निर्विकार होता. एकटक त्याला आपल्या डोळ्यात साठवून घेण्याचा प्रयत्न ती करू लागली. नकळत गालावर हलका गुलाबी रंग पसरला होता. आम्हाला तुमच्यासोबत काम करायला मिळणार ह्यातच आमचा आनंद आहे. शिवाय आम्ही सुद्धा काही लॉसमध्ये जात नाही आहोत, त्यामुळे आम्हाला काही हरकत नाही. विखे पाटील हसून म्हणाले. गुड, इट वुड बी नाईस वर्किंग विथ यू.
उठून विखे पाटलांसोबत हँडशेक करत कबीर म्हणाला, आय होप यू गाईज डोंट हॅव एनी प्रॉब्लेम विथ दिस. एकदा सौरभ आणि अवंतीकडे पाहून त्याने विचारलं. त्यावर सौरभने किंचित नाही म्हणून मान हलवली. त्याच्याकडून सगळ्या गोष्टींचा होकार होता. सौरभने मान हलवली तशी अवंतीने किंचित भुवया उचवून गडबडून नकारार्थी मान हलवली. तिचं गडबडून गेलेलं बघून कधी नव्हे ते कबीरच्या चेहऱ्यावर किंचित हसू आलं. पुढची मीटिंग आम्हाला मिस अवंती ह्यांनी लीड केलेली बघायला आवडेल. त्यांच्यात पोटेन्शियल आहे, फक्त एक्सपिरियन्सची कमतरता आहे. हरकत नाही, नवीन आहे, शिकतील, पण त्यांच्यातले गुण ओळखूनच आम्हाला असं वाटेल की पुढची मीटिंग लीड करावी. हिंमत केल्याशिवाय कॉन्फिडन्स पण येणार नाही, नाही का? गडगडाटी हसत विखे पाटील म्हणाले. येस शुअर विखे पाटील, नेक्स्ट मीटिंग अवंती हँडल करेल. हो ना अवंती? कबीर तिच्याकडे बघत म्हणाला. हो, तुमचा आमच्यावर विश्वास पाहून आम्हाला आनंद झाला सर. त्यांचा विश्वास पाहून भारावून गेलेली अवंती विश्वासाने प्रसन्न हसत त्यांना म्हणाली. तसा कबीर गालात हसला. हाच तर कॉन्फिडन्स बघायचा होता. आणि समोर हळूहळू त्याची अवंती उभारून येत होती. थोड्या वेळाने सौरभ, विखे पाटील आणि अवंती त्याच्या केबिनमध्ये येऊन बसले. चहा कॉफीसोबत काही पेपरवर्क झाले आणि आता गावाकडे जाऊन जमीन बघून पुढच्या गोष्टींवर चर्चा होणार होती. तुर्की, अवंती कुठं? बळवंतरावांना टीव्ही बघून कंटाळा आला होता म्हणून आत्ता पेपर बघत होते. त्याचबरोबर आपल्या लेकीची सुद्धा वाट बघत होते. पण सुरेखाला घरात एकटीच आलेली बघून ते म्हणाले. अवंतीला 2-3 वेळा फोन केला, तिने फोन उचलला नाही. नंतर कबीरला फोन केला तेव्हा त्याने सांगितलं मी तिला घरी सोडतो. आता त्यावर पुढे मी काय बोलणार? सुरेखा चिडून बडबड करत तिथल्या सोफ्यावर बसली. अवंतीचा राग डोक्यात भरला होता, पण व्यक्त करता येत नव्हता. कशाला? तुला घेऊन येता येत नाही का? मीटिंग का इतका वेळ असती व्हय? बळवंतराव सुरेखावर ओरडत म्हणाले. आबा, तुझं डोसकं बिस्कं फिरलं का? त्या कबीरला काय बोलायची सोय नाही. जास्त तू रोकटोक लावली ना तर कधी लग्न मोडून मोकळं होतील कळणार नाहीत. म्हणून तुझ्या मागे लागले. हे यांचं दररोजचं असणार. आता बघ, संध्याकाळशिवाय तुझी पोरगी घरात येत नाही. बाहेर जाऊन काय करते काय नाही आपल्याला काय माहीत असतं का? ह्याच्यासाठी तुला सांगते, एकदाचं लग्न लावून मोकळं हो, नंतर किती का फिरेना. तुला आणि मला टेन्शन नको. सुरेखासुद्धा आवाज वाढवत रागारागाने बडबड करत म्हणाली. तसं बळवंतराव विचारात पडले. दोघांचा आवाज ऐकून मीरा, जी रूममध्ये आराम करत होती, ती बाहेर येऊन गोंधळलेल्या नजरेने दोघांकडे बघू लागली. अजून किती विचार करणार आहे? आता आलाच आहे तर अजून 2-3 दिवस राहून लग्नाचे एकदाचे फायनल करून जा. सुरेखा आवाजात नरमपणा आणत म्हणाली. बरं, पाहुण्यांना फोन करून कळव. आपण लग्नाचं फायनल करूया. 1-2 महिन्याला मुहूर्त बघून लग्न करून टाकू. बळवंतराव दीर्घ श्वास घेत म्हणाले. त्यांचं ऐकून सुरेखा आणि मीरा खुश होऊन एकमेकींकडे बघू लागल्या. त्यांना अवंतीसाठी वाईटसुद्धा वाटत होतं, पण जगाची रीतसुद्धा सोडू वाटत नव्हती. कितीही केले तरी कबीर काही अवंतीला भेटायचं थांबणार नव्हता. त्यापेक्षा लग्न लावून दिलं तर त्यांच्या मनाचं ओझं कमी होणार होतं. मीटिंगबद्दल सगळं बोलणं झालं. तसं विखे पाटील यांनी निरोप घेतला. आता केबिनमध्ये फक्त सौरभ, अवंती आणि कबीर होते. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. आमच्या गावचे जावई तुम्ही. आमच्या गावाला एवढी मदत करताय. गावात कळेल तर सगळेच खुश होतील. सौरभ दोन्ही हात जोडून खुश होत म्हणाला. अवंतीला सुद्धा भारावल्यासारखं झालं. आपल्या होणाऱ्या नवऱ्याला गावापुढे मानसन्मान मिळत आहे, यापेक्षा आनंदाची गोष्ट कुठलीच नव्हती. त्यावर कबीर किंचित हसला. अशा गोष्टीसाठी त्याने मदत केलीच नव्हती. तो फक्त अवंतीची मेहनत बघून इम्प्रेस झाला होता. पुढच्या आठवड्यात आपण गावाला जाऊन जमीन वगैरे सगळं बघून येऊ. तुम्हाला वेळ मिळेल तसं आपण जाऊयात, सौरभ म्हणाला. हो नक्की. माझा पुढच्या आठवड्यातला शेड्यूल चेक करून कळवतो, कबीर म्हणाला. आता मी निघू? सौरभने एक नजर अवंतीकडे बघून कबीरकडे बघत म्हणाला. त्यावर कबीरने पापण्यांची उघडझाप केली. सौरभ अवंतीकडे स्मित हास्य करत केबिन बाहेर निघून गेला. आता त्या केबिनमध्ये फक्त दोघेच होते. त्यामुळे अवंतीला थोडंसं ऑकवर्डपणा वाटू लागला. ती बोलणारच की? कबीरने त्याचा लॅपटॉप ओपन करत आणि फोनवर मिस्टर शर्मांसोबत बोलण्यात व्यस्त झाला. 2 तास तो मीटिंगमध्येच होता आणि त्यात सारिकाला आता काढल्यामुळे सगळा लोड मिस्टर शर्मा यांच्यावर आला होता. पुढच्या मीटिंगचं शेड्यूल तो चेक करत होता. लंचपर्यंत तो फ्रीज होता, पण तरी एकदा कन्फर्म करण्यासाठी शर्मा त्यांच्याबद्दल पुढच्या मीटिंगबद्दल डिस्कशन करत होता. त्याचबरोबर नवीन सेक्रेटरी हायर करण्याची सुद्धा ऑर्डर दिली होती. शर्मा यांनी त्याने सांगायच्या आधीच त्या कामाला सुरुवात केली होती. अवंती एक नजर आपल्या हातातल्या वॉचकडे बघत मोबाईलकडे बघू लागली. आता घरी जायचे वेध लागले होते. किती वेळ ती केबिनमध्ये शांत बसणार होती? शांत बसण्याचा गुणधर्म तिच्या अंगी नव्हताच, पण त्याच्यासोबत काय बोलणार हा सुद्धा प्रश्न पडला होता. त्याच्यासोबत कुठल्या विषयावर कसं बोलायचं हा सुद्धा तिला प्रश्न पडत होता. त्याचबरोबर बोलताना बरोबर जिभेला लगाम लावायचा. एक पाय स्थिर नव्हता.
सारखं हलवून स्वतःच्या मनातली भीती कमी करण्याचा प्रयत्न चालू होता. थंडगार एसीची हवा अंगाला झोंबून गोड शहारा येऊन जात होता. हाताचे तळवे थंडगार पडले होते. पण आता 2 तासाच्या वर झालं होतं आणि आबा कधी पण फोन करतील, त्यामुळे फक्त डोक्यात आबाचाच विचार चालू होता. आत्याचा फोन येऊन गेला होता, पण ती मीटिंगमध्ये होती आणि तिचा फोन सायलेंटवर असल्यामुळे तिला फोन आलेला कळलंच नव्हतं. त्यानंतर तिने फोन केला तर आत्याने फोन उचलला नाही, म्हणून तिने जास्त भाव न देता पुन्हा फोन केला नाही. 15 मिनिट फोनवर बोलून झाल्यानंतर त्याने फोन खाली ठेवला आणि नजर स्थिर करत तिच्याकडेच पाहिलं. तशी ती गडबडून चेहऱ्यावर खोटी स्माईल आणून त्याच्याकडे बघत गळ्यातली ओढणी नीट करू लागली. त्याने भुवया उंचावत प्रश्नार्थी नजरेने पाहिलं, कारण तिच्या चेहऱ्यावरचं हसू हे खोटं आहे हे ओळखायला त्याला 1 सेकंड लागला नव्हता. ते मला निघायला हवं. तेच बोलणार होते, पण तुम्ही फोनवर बोलत होता त्यामुळे बसले होते. ती चेअरवरून उठून अडथळत म्हणाली. कुठे? त्याने बोलत त्याच्या लॅपटॉपवर हात फिरवत काही बटन दाबून त्याचा लॅपटॉप बंद केला. घरी. ती बारीक डोळे करत त्याच्याकडे बघत म्हणाली. आता कुठे जाणार होती ती? घरीच जाणार होती ना? आणि पुन्हा हात असा प्रश्न विचारतोय, मग ब्लँक होणारच ना. अजून आपलं लंच झालं नाही. मॉमने आपल्या दोघांसाठी लंच पाठवलं आहे, येईल 10 मिनिटात. तो म्हणाला तसं ती डोळे मोठे करून त्याच्याकडे बघू लागली. जेवण? नको. परवा तर एकत्र जेवलो. म्हणजे ते आबा पुन्हा उशीर झाले की चिडतील. त्यांना जास्त वेळ बाहेर राहिलेला आवडत नाही. ती गोंधळून अडखळत बोलू लागली तर तो एक भुवया उंचावून तिच्याकडे बघू लागला. हळूहळू आता तो तिचं मन ओळखू लागला होता. त्याच्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर एक हलकं हसू पसरलं. त्याच्याबरोबर जेवण करणे तिच्यासाठी टेन्शनची गोष्ट होती. जेवण कमी, पण त्याचं खट्याळ बोलणं आणि त्यावर त्याचा रोमॅन्स. त्याचाच डेमो थोड्या वेळापूर्वी झाला होता. त्यामुळे त्याच्यासोबत अजून जास्त वेळ राहणं म्हणजे धोक्याची घंटी असंच मनात डोक्यात प्रोसेस होत होतं. त्यामुळे आतून बिचारी घाबरून गेली होती. पण आबांची सुद्धा भीती वाटत होती, कारण अजून तिला थोडा वेळ उशीर झाला तर आबा फोन करतील. एकतर परवाच उशीर झाला होता म्हणून चिडले होते. तुला आबांचं टेन्शन आहे का? तो त्याच्या चेअरवरून उठत म्हणाला. हो. नाही म्हणजे त्यांना मी टायमिंग सांगितलं होतं ना, 2 ते 3 तासात घरी येईल. आता 3 तासाच्या वर झाला आहे. ती पोपटासारखी बडबड करत त्याच्याकडे बघत म्हणाली. तो हळूहळू पावलं टाकत तिच्याकडे येत होता, त्यामुळे श्वासांची गती हळूहळू वाढत चालली होती. तिचे दोन्ही हात चेअरच्या मागच्या बाजूवर होते. ते तिने घट्ट आवळून धरले होते. तो तिच्या शेजारी उभा राहत कोणाला तरी फोन लावून कानाला मोबाईल लावतो. ती त्याच्या वाढलेल्या श्वासांना कंट्रोल करत श्वास रोखून त्याच्याकडेच बघत होती. हॅलो आबा, तो तिच्या डोळ्यात आरपार बघत म्हणाला. तसं तिच्या डोळ्यांच्या पापण्या जास्तच वर झाल्या. घाबरून श्वास घशात अडकला. हां, बोला ना जावई, आबा चेहऱ्यावर हास्य आणत म्हणाले. जणू कबीरचे पुढचे शब्द त्यांना माहीत असल्यामुळे जरा टेन्शनच आलं होतं. अवंती माझ्यासोबत आहे, काळजी करू नका. मी तिला घरी ड्रॉप करेल, चालेल ना? तो करारी पण शांत आवाजात म्हणाला. रिक्वेस्ट कमी आणि जणू ऑर्डर जास्त देत असल्यासारखं त्याच्या आवाजात आबांना जाणवत होतं. पण बिचारे काय करणार? दगडाखाली हात अडकले होते. जावईसुद्धा होता. त्याला नाराजसुद्धा करायचं नव्हतं आणि आपल्या लेकीला जास्त वेळ त्याच्यासोबत सुद्धा बघायचं नव्हतं. लग्न होईपर्यंत तरी. कितीही केलं तरी शहरी माणसांवर जास्त विश्वास ठेवू वाटत नव्हता आणि तो काही साधासुद्धा माणूससुद्धा नव्हता. आता तर मनात जो थोडाफार विचार होता तो सुद्धा डोक्यातून काढून पहिले लग्नाचा विचार करणार हे मनाने पक्क केलं. हो चालेल, जरा लवकरच आणून सोडा. आबासाहेब दबकत थोडेसे नाराज होत म्हणाले. थँक्यू. कबीरनेही पुढे काही चर्चा न करता फोन बंद केला. ती त्याच्याकडे डोळे मोठे करूनच बघत होती. हा लगेच फोन करून बोलेल असं तिला वाटलं सुद्धा नव्हतं, म्हणून ब्लँक झाली होती. तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. अजून कोणाची परमिशन घ्यायची आहे का? तो कपाळावर आठ्या पाडून तिच्या हातावर आपला हात ठेवत थोडासा पुढे झुकत म्हणाला. तशी ती भानावर येत इतक्या वेळ श्वास रोखून त्याच्याकडे बघत होती. तिने श्वास घेत त्याच्या हाताखालचा आपला हात काढण्याचा प्रयत्न करू लागली. तसं त्याने त्याची नजर तिच्या हातावर रोखली. तिने लगेच तिच्या हाताची चुळबुळ बंद करत नजर खाली घेतली. थोड्या वेळापूर्वीच गोष्ट डोक्यात असेल तर काढून टाक. मी जे बोलतो त्यावर टिकून असतो. तुझ्या परमिशनशिवाय कधीच तुला किस करणार नाही. तो अजून थोडा झुकत तिच्या कपाळाला आपलं कपाळ टेकवतो. त्याच्या कपाळाचा स्पर्श होताच तिने पटकन डोळे मिटून घेतले. अंगावर गोड काटा येऊन शिरशिरी वाहून जाऊ लागली. तो थोडा पॉज घेत पुढचं वाक्य म्हणाला. फक्त लग्न होईपर्यंत. तो खट्याळ हसत तिच्या हातावरचा हात काढत तिच्या कमरेला एका हाताने विळखा घालत जवळ घेत म्हणाला. त्याचे शेवटचे शब्द कानात शिरताच पोटात खड्डा पडून गेला होता. लाजून जीवाचं पाणी झालं. नजरसुद्धा वरती करताना कसं तरी होऊ लागलं.
त्याचं खट्याळ बोलणं दिवसेंदिवस वाढतच चाललं होतं. त्याच्यामुळे खूपच लाजणं वाढलं होतं. किस नाही तर एक हग तर करू शकते ना. तो हसत तिच्या खांद्यावर डोकं ठेवत हसत म्हणाला. तिला स्वतःसोबत कम्फर्ट करण्याचा प्रयत्न करत होता. 5-1 मिनिटात अचानकपणे तिचे थरथरणारे हात त्याच्या पाठीवर स्थिर झाले. तसे त्याचे डोळे मिटले गेले. तिच्या स्पर्शात एक वेगळीच जादू होती. ती अशीच जवळ असावी असं सारखंच वाटत होतं. तिचा स्पर्श त्याला बेधुंद करून जात होता. त्याची लाजरी आणि निरागस अवंती त्याच्या नसनसात भिनू लागली. तिनेही डोळे घट्ट मिटून अजून तिचे हात त्याच्या पाठीवर घट्ट केले. त्याच्या पाठीचा राकट स्पर्श तिच्या हातांना होताच अंगावरची लव ताठ होऊ लागली. तिलाही त्याचा स्पर्श हवाहवासा वाटत होता, पण मनात अजूनही लज्जा आणि भीती असल्यामुळे पूर्णपणे त्याच्यासमोर खुलू शकत नव्हती. गालावर लज्जेचे गाल गुलाब झाले होते. नव्या नात्याची सुरुवात दोघांमध्येच होत होती. त्याचा स्पर्श कधीच तिला वाईट वाटला नव्हता. हेच तर प्रेमाची सुरुवात होती. पण ह्या गोष्टी व्यक्त करता येत नव्हतं. आय लव्ह यू स्वीट हार्ट. तो गालात हसून एका हाताने अजून घट्ट कवटाळून तिच्या केसांवर कंटिन्युअसली किस करत म्हणाला. त्याचं असं किस करणं तिचं रोम रोम शहारून जात होतं. तिने लगेचच अंग आकसून घेतलं. गालावर चांगलाच टोमॅटोसारखा रंग पसरला होता. त्याचं आपल्यावर प्रेम करणं मनाला आवडू लागलं होतं, पण बोलताना कसं बोलणार? तसा तिचा पाठीवरचा हात खाली येत तिच्या चेहऱ्यावर गेला. खुदकन हसू आलं होतं. आनंद आणि लज्जा दोन्ही भावना संमिश्र झाल्यामुळे चेहऱ्यावरची लज्जा दाखवताना तिला लाज वाटू लागली. म्हणून लपवण्यासाठी तिने एका हाताने तिचा चेहरा झाकून घेतला होता. केबिनचा डोर वाजला तशी ती दचकून त्याच्यापासून लगेच लांब होत गडबडून दाराकडे बघू लागली. पण दार बंद असल्यामुळे तिने सुटकेचा निश्वास सोडला. मी असल्यावर घाबरत जाऊ नकोस. कोणीही तुला बघायची हिंमत करणार नाही. माझ्यासोबत असल्यावर पूर्णपणे सेफ असणार आहेस. सो रिलॅक्स बस. तो तिच्या गालावरून हात फिरवत तिच्यासाठी चेअर मागे घेत म्हणाला. ती ओठ ताणून हसत चेअरवर बसते. त्याने आत यायला सांगितलं आणि स्वतःच्या चेअरवर जाऊन बसला. ड्रायव्हर आतमध्ये आला आणि त्याने घरून आणलेला टिफिन तिथल्या कॉफी टेबलवर ठेवला आणि सगळं सामान काढून शांतपणे निघून गेला. अनुराधाला जेव्हा कळले की अवंती ऑफिसमध्ये येणार आहे, तेव्हा तिने दोघांसाठी टिफिन पाठवला होता. आपल्या मुलासाठी जास्तच खुश होता. जेवायचं? तो जागेवरून उठून सोफ्यावर बसत म्हणाला. हो. ती पण तिच्या जागेवरून उठून त्याच्या शेजारी थोडंसं अंतर देऊन बसली. गावाला कधी जाणार आहे? त्याने एक प्लेट तिच्याकडे सरकवली आणि एक प्लेट स्वतःकडे घेत म्हणाला. उद्या बहुतेक. आजच जायचं होतं, पण काल सौरभदादाचा फोन आल्यावर आबांनी कॅन्सल केलं. मन थोडंसं त्याचं नाराज झालं होतं. इथे असताना तो कधीही भेटू शकत होता, पण गावाला ती गेल्यावर वेळ काढून तिला भेटावं लागणार हा विचार मनात आला होता. आबांना जायचं असतं जाऊ दे, तू आत्याकडे थांबू शकते. तो तिच्याकडे बघत विचार करत म्हणाला. का? ती प्रश्नार्थी नजरेने त्याच्याकडे बघत म्हणाली. आत्याकडे थांबून काय करणार म्हणून तिला प्रश्न पडला. कारण सुरेखाला बळवंतरावांचा थोडासा धाक असल्यामुळे तीही इथे व्यवस्थित राहत होती. तशीही ती कोणाच्या बापाला घाबरत नव्हती, पण तरीही माझ्यासाठी थांबू शकत नाही का? तसेही अजून आपल्याला म्हणजे माझं तर काही काम नाही आहे. तुलाच फॅक्टरीबद्दल विखे पाटलांची थोडंसं बोलायचं असेल, अजून काही माहिती काढायची असेल तर आपण त्यांच्या फॅक्टरीला सुद्धा भेट देऊ शकतो. त्यांच्यासोबत तू अजून काही गोष्टी डिस्कस करायच्या असतील तर करू शकतेस. पुढच्या आठवड्यात आपण सोबतच तुमच्या गावी जाऊ. तो जेवत शांतपणे इथे थांबण्याचं कारण सांगत होता. नको, बाकीचं सौरभ दादा बघून घेईल. आबांना आवडणार नाही. ती लगेच तिच्या आबांचं नाव पुढे करून म्हणाली. काय सारखं आबांना आवडणार नाही, आबांना आवडणार नाही? आता तुझ्या आयुष्यात मी पण तुझ्या आबा एवढाच इम्पॉर्टंट असायला हवा ना? माझा पण विचार करत जा थोडासा. तो वैतागलेल्या स्वरात तिच्याकडे बघत म्हणाला. जेवढी ती आबांची काळजी करते तेवढी आपल्याही मनाची तिने काळजी करावी. आपल्याही शब्दांना इम्पॉर्टन्स द्यावं म्हणून त्याचा आवाज वाढला. ती नजर खाली घेत शांतपणे जेवण करू लागली. त्याचा आवाज वाढवून बोललेलं मनाला आवडत नव्हतं आणि आपण का त्याचं ऐकून घेतो म्हणून मनाला सुद्धा पटत नव्हतं. त्याचंही बरोबर होतं. त्याच्याही मनाचा तिने विचार करायला हवा, पण आता ते शक्यच नव्हतं. सगळं तर फक्त लग्न ह्या एका गोष्टीमुळे अडत होतं. तिला माहीत होतं तिच्या आबांना अशा गोष्टी पटणार नाही. कबीर आणि आबामध्ये ती अडकली होती. त्याने मनातल्या मनात उसासा टाकला. एक नजर तिला बघून जेवणावर कॉन्सन्ट्रेट केलं. गाढवापुढे गीता वाचली अशी म्हण सध्या त्याला आठवली. सॉरी, ती हळूच मान वर करत केविलवाण्या नजरेने म्हणाली. त्यावर त्याने एक नजर पाहिलं आणि जेवण करत त्याच्या मोबाईलमध्ये बघू लागला. तो पुढे काही बोलला नाही म्हणून तिलाच वाईट वाटू लागलं. त्याच्या बोलल्याने किंवा न बोलल्याने तिच्या मनाला फरक पडत होता.
तू कशाला करते? स्टाफ येऊन घेऊन जाईल. ती दोघांचे प्लेट आणि टिफिन पॅक करत होती ते बघून तो हात नॅपकिनला पुसत म्हणाला. ते फक्त पॅक. ती बोलत होती की त्याने लगेच फोन लावून एका स्टाफला बोलवले. तसं ती थांबली. त्याला आवडत नसेल म्हणून तिने सुद्धा अर्धा बांधलेला टिफिन तसंच ठेवला आणि जागेवरून उठून हँडवॉश करण्यासाठी आतल्या रूममध्ये निघून गेली. चल तुला घरी ड्रॉप करतो. तो चेअरला अडकवलेला त्याचा ब्लेझर काढत म्हणाला. त्याच्या चेहऱ्यावरचं हसूच गायब झालं होतं. ती उद्या जाणार हा विचार करूनच डोकं आऊट झालं होतं. तिने काही न बोलता तिची पर्स, मोबाईल उचलला. त्याला आपला राग आला म्हणून तो नाराज झाला हे त्याच्या चेहऱ्यावरून कळून येत होतं, म्हणून तिलाच वाईट वाटत होतं. त्याने त्याच्या अंगात ब्लेझर घातला. त्याचा मोबाईल घेत दाराच्या दिशेने निघाला. त्याने दार उघडून एकदा मागे तिच्याकडे पाहिलं तर ती अजून चेअरवर एक हात ठेवून उभी होती. जायचं ना? तो प्रश्नार्थी नजरेने तिच्याकडे बघत म्हणाला, कारण ती जागची हल्लीच नव्हती. एकटक त्याच्याकडेच बघत होती. हां, ते घेऊ का? ती आवंढा गिळत हळूच बोट दाखवत म्हणाली. तसा तो ब्लँक होऊन ती कुठल्या दिशेने पॉइंट करत आहे तिकडे बघू लागले. तशा त्याच्या भुवयाच उंचावल्या. इतका वेळ तिचा राग आला होता आणि क्षणात त्याच्या गालावर हलकं हसू पसरलं. टेबलवर ठेवलेल्या बुकेकडे तिने बोट केलं होतं. तो चिडला आहे त्याचं काही नाही तिला फक्त त्या फुलांचा गुच्छाचं पडलं होतं. तुझाच आहे, घे. तो स्वतः त्या टेबलजवळ येऊन तो बुके हातात घेत तिच्या समोर धरतो. तो हसून बोलला म्हणून लगेच तिच्याही ओठांवर गोड हसू पसरलं. थँक्यू, मला आवडलं खूप. म्हणून घेऊन जायचं होतं. आईला पण फुलं खूप आवडतात. ती बघून खूप खुश होईल. ती त्याच्या हातातून घेत खुश होत म्हणाली. तिला तिच्यापेक्षा मीराला असा गुच्छ आवडेल म्हणून घेऊन जायचा होता. त्याने हसून किंचित नकारार्थी मान हलवली. तिचं विश्व फक्त तिच्या आई वडिलांमध्येच आहे हे कळून येत होतं. त्यांच्याशिवाय दुसरी दुनिया पाहिलीच नाही. ते थँक्यू, ती गडबडून अडखळत बोलत पुढे येत तिच्या टाचा उंचावून त्याच्या गालावर हळूच ओठ टेकवत पटकन बाजूला होऊन तोंडाने श्वास घेत त्याच्याकडे टक लावून बघू लागली. घाबरून पूर्ण अंगाची थरथर होऊ लागली. त्याच्या रिॲक्शनची वाट बघत होती. तो शांत उभा राहून गालात हसत होता आणि अचानकपणे तिच्या ओठांचा स्पर्श होताच तो शॉक लागल्यासारखं किंचित डोळे मोठे करून तिच्याकडेच बघू लागला. अशा गोष्टींची अपेक्षा तिच्याकडून कधी केलीच नव्हती. म्हणून त्याला आत्ता जे झालं ते स्वप्न होतं का हा प्रश्न पडला. तर हा भाग इथे संपलेला आहे. तर कसं वाटलं तुम्हाला अवंतीचं हे पाऊल? अवंती खरंच आता कबीरवर प्रेम करायला लागली आहे. ती पण आता कबीरला तेवढंच सिरियस घेत आहे. कबीरवर प्रेम आहे पण ते तिला व्यक्त करता येत नाही, पण तेही ती हळूहळू शिकत आहे. तर हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.